मी आता धाराशिव मध्ये आहे. धाराशिव मध्ये एक नीटचं एक्झाम सेंटर होतं. या एक्झाम सेंटरच्या बाहेर आहे आणि एक्झाम सेंटरच्या बाहेर आपण काही विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत. आता माझ्यासमोर एक प्रिया म्हणून विद्यार्थिनी आहे. तिनं आता नीटचा पेपर दिलेला आहे. आपण तिला विचारणार आहोत की आजचा पेपर तिचा कसा गेलेला आहे आणि तिचा आजचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे. आजचा पेपर इतका छान होता. तर म्हणजे आम्ही एवढे दिवस अभ्यास केला 2-3 महिने. तेच अभ्यास आला होता. इतकं छान ते फक्त लास्ट एंडिंगला थोडासा कठीण अवघड गेला. पण छान होता पेपर. मस्त होता. म्हणजे जे 11वी-12वीला जे सिलेबस होता ना, तो सिलेबस आला. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीचा पेपर थोडा सोपा होता. हां. शिवांजली आहे. शिवांजलीला आपण विचारू की तिचा आजचा पेपर कसा होता. बाळा पेपर कसा होता? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची लेवल कशी होती? एकदा सांग द्या. फिजिक्सची हार्ड, केमिस्ट्रीची मॉडरेट आणि बायो पण मॉडरेट होतं. ठीकच होतं. झूलॉजी थोडं अवघड होतं. बॉटनी पण जरा अवघडच होतं. पण ठीकच आहे. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा बरं होतं. गेल्या वर्षीची जी काही पेपरची लेवल ऑफ एक्झामिनेशन होती ती खूप हार्ड होती. म्हणजे खूप अवघड येत होता. त्या मानाने ह्या वर्षी फिजिक्स हा मीडियम राहिलेला आहे. केमिस्ट्री पण थोडा मीडियम राहिलेला आहे आणि बायोलॉजी थोडा लेंदी होता. बॉटनी आणि झूलॉजी मध्ये विद्यार्थ्यांना थोडा बॉटनी थोडा अवघड गेल्यासारखं वाटत आहे. अजून तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्झाम सेंटर नंतर मध्ये गेल्यानंतर जे काही एक्झाम सेंटरवर तुमची चेकिंग झाली किंवा ज्यावेळेस तुमचे गेट क्लोज झाले त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना प्रवेश केला का? किंवा तुमचं जे काही क्वेश्चन पेपर तुम्हाला आले, क्वेश्चन पेपर आले असताना ते क्वेश्चन पेपर पूर्ण सील होते का? हां. म्हणजे कसं होतं? तुमचा ते एक्सपिरियन्स कसा आहे आपल्या सेक्टरमध्ये? आणि 2 विद्यार्थी तुमच्या वर्गामधून बोलवले का नाही त्याच्यावर सही साइन करण्यासाठी? त्यांच्याकडून सही राहिली होती तर. त्यांच्याकडून सही करायची राहिली होती. ओके. तर दुसरं महत्वाचं तू ज्या क्लासमध्ये असते किंवा ज्या कॉलेजमध्ये असते, तिथल्या जे काही टेस्ट सिरीज होत्या, त्या टेस्ट सीरीजमुळे तुला काही फायदा झाला आहे असं तुला वाटतंय का? हां, त्याच्यातून खूप सारे म्हणजे बरेच क्वेश्चन त्याच्या टाईपचे आणि त्याच्यामधले पण आले होते. कोणत्या क्लासमध्ये तुम्हाला हं. ठेवलेलं? इथं धाराशिवला होतं. हं. हो, मग माझा सेमिनार अटेंड केला. हो. माझ्याबरोबर सोनम सचिन माने आहे. ही देखील विद्यार्थिनी धाराशिव फ्रेशमध्ये ते. धाराशिव या ठिकाणी एक्झाम सेंटरच्या बाहेर आम्हाला भेटली आहे. तिला आपण विचारू की तिचा आजचा जो नीटचा पेपर होता, तो पेपर तिचा कसा गेला? तिला त्या पेपर संदर्भात काय वाटतं? लेव्हल ऑफ एक्झामिनेशन हार्ड होती, सोपी होती, मीडियम होती? फिजिक्स कसा होता? गेल्या वर्षीसारखा अवघड होता का सोपा होता? तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया. काय वाटतं माने तुला कसं गेलं पेपर? गेल्या वर्षीपेक्षा पेपर सोपा होता. म्हणजे लातूरमध्ये आर्टिस्टमध्ये तयारी केली होती. तर आम्हाला आर्टिस्टमध्ये खूप अवघड मॉक टेस्ट घेत होती. त्यापेक्षा खूप सोपा होता. आणि बायो जसं आमच्या मॉक टेस्टमध्ये घेत होतं, तसं कंपॅरिझन गेल्या वर्षीपेक्षा सोपं वाटलं आमच्या मॉक टेस्टपेक्षा. आणि 12वी जास्त क्वेश्चन काढलेले आणि माझे 12वी चांगले बायो त्यामुळे मला बायो चांगली केमिस्ट्री पण ठीक होतं. छानच होतं. सोपं होतं मॉक टेस्ट सगळ्या सोपं. पहिल्यापासून थोडंसं वेळ जायचा. त्याच्यामुळं फिजिक्स थोडंसं गेलं बाकी दोघीच छान. तर माझं एक म्हणणं आहे, मोठेगावकर सरांचे जे काही आरसीसी क्लासेस आहेत लातूरचे, त्याच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत, त्या टेस्ट सिरीजचा फायदा झाला. खूप त्याच्यापेक्षा म्हणजे टाईप मॅच नाही काय पेपर काढत असल्यामुळं पेपर लवकर उरकला. कांदा माझ्याबरोबर दुसरा विद्यार्थी आहे. आता नीटचा पेपर तुला कसा गेलाय? चांगला गेलाय. मग साधारणतः कसा होता फिजिक्स? तर नक्कीच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे, की आजचा जो काही नीटचा पेपर आहे, तो पेपर हा मीडियम स्वरूपाचा राहिलेला आहे. जास्त हार्ड पण नाहीये आणि जास्त सोपं पण नाहीये. तर मीडियम स्वरूपाचा पेपर आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश सोबत मी प्राध्यापक अभिषेक पाटील, ब्राईट फ्युचर मेकर्स धाराशिव. नेक्स्ट विद्यार्थिनी आहे प्रांजली शिंदे. मी ब्राईट फ्युचर मेकर्स धाराशिव मधून प्राध्यापक अभिषेक पाटील आहे. तिला आपण विचारू तिचा आजचा पेपर कसा गेलेला आहे. आपण तर बघा आणि जवळ बघू. आजचा पेपर तुला कसा गेला? काय वाटतं तुला? कशी होती लेवल ऑफ एक्झामिनेशन? इझी पण नव्हता. बायो छान होता. हां. फिजिक्स पण ठीक होतं. केमिस्ट्री एवढं नाही. म्हणजे केमिस्ट्री ह्या वर्षी अवघड गेला असं तुला वाटतंय? मला वाटतं असं पण बाकीच्यांना काय वाटतं. सांगू शकत नाही. बरोबर आहे. पण एक लक्षात घे, की जे काही तू टेस्ट सिरीज सोडवली, म्हणजे काय 5-5 1-2 महिन्यात
तर कुठेतरी तुला बेनिफिट झाल्यासारखं वाटतंय का? किंवा PYQ सोडवले त्याचा काही बेनिफिट तुला वाटतो का? काय वाटतं? नक्कीच वाटतं. कारण PYQ आणि टेस्ट सिरीजमुळे कॉन्फिडन्स लेव्हल वाढते आणि प्रश्न सेम ॲज इट इज थोडेसे येऊ शकतात, असं मला वाटतं. ओके. थोडं माईक जवळ घ्या आणि मला एक सांगा, की तुमचा एक्झाम सेंटरवरचा अनुभव कसा होता? एक्सपिरियन्स कसा होता? फ्रॉम टेकिंग टू द डायरेक्टली तुम्ही ज्यावेळेस तुमच्या एक्झाम सीट नंबरवर ज्यावेळेस बसले, त्याच्यापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स काय होता? की टेकिंग खूप छान पद्धतीने करण्यात आली किंवा मग काही गैरप्रकार झाला का एक्झाम नाही, सेंटरवर? अजिबात नाही. वगैरे काही सुद्धा झालं नाही. सिरीज खूप छान झालं. एकदम स्ट्रिक्ट लेव्हलवर. जे नीटच्या पेपरचं जे काही अफवा हां, असतात, हां. की बाबा एक्झाम सेंटरवर काही वेळेस चिटिंग होण्याची शक्यता असते किंवा काही असतं, अशा कुठलाही प्रकार ह्या एक्झाम सेंटरवर झालेला नाही. ठीक आहे. तर आपल्या बरोबर आता या या ठिकाणी धारा एक्झाम सेंटर समोर श्रीराम आणि त्याचे वडील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आजचा पेपर नीटचा कसा गेला आहे. त्याचबरोबर नीटच्या पेपरसाठी पालकांचं काय कष्ट झालेलं आहे आजच्या या दिवशी आणि त्यांचं जे काही एक्झाम सेंटर आहे त्या एक्झाम सेंटरच्या बाहेर त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तो आपण आजच्या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर श्रीराम आहे. श्रीराम, तुझा आजचा पेपर कसा गेलेला आहे? बायोलॉजी सोपी होती आणि फिजिक्स केमिस्ट्री मॉडरेट होती असं त्याचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आजच्या या पेपरची तुलना जर तू गेल्या वर्षीच्या पेपराबरोबर केली, तू टेस्ट सिरीज मध्ये ते गेल्या वर्षीचे पेपर तू सोडवले आहेत, तर आजच्या पेपरचा अंदाज तुला काय वाटतं की फिजिक्स सोपा होता का अवघड होता? बरा. फिजिक्स बरा होता. म्हणजे फिजिक्स हा मीडियम स्वरूपाचा होता आणि केमिस्ट्री केमिस्ट्री मीडियम होता आणि बायोलॉजी कसा होता? गेल्या वर्षी सारखा बायोलॉजी हा सोपा होता. तर तुझा अंदाज की साधारणतः तुला किती मार्क्स पडू शकतात? एक थोडक्यामध्ये समजू. 4.5. 4.5च्या आसपास त्याला मार्क्स शकतात. म्हणजे ह्या वर्षीचा जो पेपर आहे तो गेल्या वर्षीच्या पेपराच्या तुलनेमध्ये मीडियम स्वरूपाचा पेपर आहे. सर्व विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं आहे. मी त्याच्या वडिलांशी चर्चा करणार आहोत की त्यांचं एक्झाम सेंटरच्या बाहेर त्यांचं एक एक्सपिरियन्स कसा होता. आपल्या मुलाला आतमध्ये सोडलं होतं. सोडल्यानंतर त्यांना एक्झाम सेंटरमध्ये समोर काय वाटलं? तर तुम्हाला काय वाटलं? विद्यार्थी ज्यावेळेस आतमध्ये गेला त्यावेळेस? त्याचा आज परीक्षेची होत असल्यामुळे तो तयारी अनुभव असल्यामुळं तो काही जास्त त्या विषयावर हे केलेलं नाही. व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आतमध्ये जाऊन जास्त टेन्शन न घेता रेग्युलर मध्ये पेपर सोडवा. ओके. एवढं त्यांना बोलले. बाकीच्या विद्यार्थ्यांना खूप सांगितलं. तर सर आपलं धाराशिव मध्ये आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या नावानं आपलं काउन्सिलिंग सेंटर आपण चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आफ्टर नीट जे काय ऍडमिशन प्रोसेस असते त्या ऍडमिशन प्रोसेससाठी आम्ही गाईड करतो. त्यासाठी हे आपलं ब्राउचर आहे. ह्याच्यामध्ये सर्व माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. नीटसाठी काय डॉक्युमेंट्स लागतात, काय कशा पद्धतीने तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि त्याचबरोबर आज जर आजचा तुम्हाला बाईट बघायचा असेल तर आपलं हे युट्यूब पेज आहे. त्याला तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला आजचा बाईट तुमचा तिथं बघता येईल. व्हॉट्सअप ग्रुपचे QR आहे त्याला स्कॅन करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा आणि नक्कीच तुमच्या मुलाला 450 प्लस मार्क्स मिळो आणि 100% त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण हो, हेच मी आज या ठिकाणी सांगतो. कॅमेरामॅन ऋषिकेश सर, मी प्राध्यापक अभिषेक पाटील, ब्राईट फ्युचर मेकर्स धाराशिव. तर सोनमचे पप्पा आणि मम्मी आहेत. त्यांनी आज सोनमला सकाळी 9 वाजता इथं सेंटरला आणून सोडलं होतं. तर मी त्यांचाही एक्सपिरियन्स या ठिकाणी विचारणार आहे की एक्झाम सेंटरच्या बाहेर त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. ऍज अ पालक म्हणून तिला तुम्ही मागच्या जे काही 2-3 दिवसामध्ये कसा मेंटली सपोर्ट केला. कारण की विद्यार्थी ज्यावेळेस त्यांची एक्झामचा जो पिरियड असतो तो ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस त्यांना खूप भीती वाटते. तर तुम्ही कशा पद्धतीनं तिला मेंटली सपोर्ट दिला किंवा जो काही फिजिकली सपोर्ट असतो तर तुम्ही कशा पद्धतीने तिला केला असं आपण तुझ्या पालकांना या ठिकाणी विचारणार आहोत. माझ्याबरोबर माणिकर आहेत. माणिकर, तुम्हाला कसं वाटलं मला एकदा सांगा. विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण exam center च्या बाहेर सोडलं, तर अरेंजमेंट कशी होती? तुम्हाला काही गडबड वाटली नाही? नाही, गडबड वाटलेला आहे. तिला मी पेपरच्या आधी धीर दिला होता थोडा. घाबरून न जाता व्यवस्थित पेपर सोडवून जरी काय थोडं झालं तर आपण घेतो. तर तो फक्त त्याच्यासाठी तिला मी पेपरला सोडायच्या आधी धीर दिला आणि 2 दिवस सांगितलं होतं. ऍप्लिकेशन जसं काय सांगितलंय तेवढं रिव्हिजन कर आणि व्यवस्थित पेपर सोडव. म्हणजे नक्कीच पालकांनी जेवढा पॉझिटिव्हली विद्यार्थ्यांना सपोर्ट केला, आज आपण बघू शकतो खूप फ्रेश आहे विद्यार्थी आणि RCC मोठे पण सरांच्या क्लासमधून आहे लातूर मोठे आणि प्रॉपर बार्शीची आहे. त्यामुळे तुला आजचा पेपर खूप छान केलेला आहे. पालकांनी तुला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केला आहे.